तर ठाकरेंचे नगरसेवक आशीर्वाद घेण्यासाठी काल श्रीकांत शिंदेंना भेटलेत। त्यांच्या भेटीवर संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। दोन तुमचे नगरसेवक जाऊन श्रीकांत शिंदेंना भेटतात आशीर्वाद घेण्यासाठी। मग घेऊ द्या ना। आज त्यांचा आसाराम बापू झाला असेल श्रीकांत शिंदेंचा, जात असतील पाहू ना। स्थापनेसाठी बघा, एक लक्षात घ्या, आमचा 11चा गट स्थापन होईल। आमचे 11 नगरसेवक आहेत। मनसे आणि तुम्ही मनसे स्वतंत्र गट आहे। अच्छा, हा 11 तुमचे आहेत। बरं, 11 आणि 5 आमच्या 11चा गट स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणामध्ये एमआयएम पक्षही उतरला। यावर भाजप आमदार संजय केनेकर यांनी टीका केली आहे। पाहूया। हे मुंगेरीलालचे हसीन सपने। आमच्या मराठीत एक म्हण आहे की सरड्याची धाव कुपाटीपर्यंत। त्यांनी आता त्यांचे संभाजीनगरमध्ये हिंदू मत विभाजनाचा संधी घेत, फायदा घेत त्यांनी कुत्र्याच्या छत्र्यासारखे ते उगले। आम्ही या 5 वर्षात या सगळ्या कुत्र्याच्या छत्र्या छाटून टाकू आणि अजून जर उगत असतील तर त्या इम्पोर्ट करून हैदराबादला पाठवून देऊ। तर धुळे महापालिकेमध्ये एमआयएम पक्षाने 10 जागा जिंकलेल्या आहेत। पालिकेतील विरोध पक्षनेते पद एमआयएमला मिळण्याची शक्यता आहे। गेल्या निवडणुकीमध्ये एमआयएमला 4 जागा मिळाल्या होत्या। धुळे शहरात पण आम्ही सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून आलेलो आहे। काँग्रेसपेक्षा आता पुढे एमआयएम पार्टीवर लोकांचा विश्वास राहिलेला आहे आणि जे विश्वास आमच्यावर दाखवलेले त्याला आम्ही सार्थक राहू, ते विश्वासाला पात्र राहू। पुढचे 5 वर्ष जनतेची लढाई सभागृहात असू द्या किंवा रस्त्यावर असू द्या, ती लढाई लढायचं काम एमआयएम पार्टी करेल। करमाळा पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीची युती झाल्याचं सूत्रांकडून कळते। भाजपचे नेते दिग्विजय बागल आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार संजय मामा शिंदे यांची युती झाल्याची माहिती आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 1/3 नगरसेवक वोट जिहादमुळे निवडून आले असं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय। किरीट सोमय्या यांची उद्धव ठाकरेंवर टीका पाहायला मिळते। या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे हिंदुत्व, मुस्लिम किंवा बांगलादेशींवर का बोलले नाही असं किरीट सोमय्या यांनी सवाल केला। तुम्हाला हे का उद्धव ठाकरेंनी नाही सांगितलं, संजय राऊत हे का बोलत नाही की त्यांचे जे आले त्यातनं 1/3 तर वोट जिहादमुळे आलेले आहेत। जे मुस्लिमांचे मत त्यांनी एकदा पण उद्धव ठाकरे बोलले नाही हिंदुत्वावर या निवडणुकीत। एकदा पण मुस्लिम, बांगलादेशी याच्या संबंधात बोलले नाही। म्हणून 1/3 जी उद्धव सेना आहे हे वोट जिहादमुळे जिवंत आहे। राहिलेली 2/3 वाचवण्यासाठी